अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे। मतिमंद मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माणकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मतिमंद विद्यार्थ्याच्या निवासी विद्यालयात लहान मुलाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। माणकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडलाय। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मुलाचे हात बांधून त्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केली जाते। शिपाई दीपक इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत मौजे गोपाळपूर येथे चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे। तिथे गोपाळपूर मांडकी शिवारामध्ये आहे। सदर ठिकाणी 6 ते 18 वयोगटात दिव्यांग व्यक्ती मुलं हे राहत असतात। 2018 मध्ये आणि जुलै 2025 मध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते। त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे।